दरम्यान इंडिया आघाडीत गेल्यानं अनेक पक्षांचा पराभव झाल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली, तर तुम्हाला लोकांनी नाकारल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनीही लगावला। दरम्यान ही प्रतिक्रिया पाहण्या अगोदर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची देखील प्रतिक्रिया आलेली होती। ही प्रतिक्रिया आपण आधी पाहूया। Union governments should immediately call an all-party meeting to discuss the precarious current economic situation, unemployment, price rise, and farmers' issue, and other people-centric issues. दरम्यान मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आपण आता पाहूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांनी काय म्हटलंय ते। खरं म्हणजे आजची जी इंडिया आघाडी पण ती इंडिया आघाडीमध्ये गेल्यानंतर बघा जे प्रादेशिक पक्ष त्यामध्ये आप, TMC, RJD, DMK, UBT आणि NCP, शरद पवार हे निवडणुकीमधून गायब झाले, निवडणुकीमध्ये हरले, पराभव पत्करावा लागला। प्रत्येक निवडणुकीवर ते हरतायत। पश्चिम बंगालमध्ये इतका दारुण पराभव झाला तरी पण काहीतरी आहेच त्यांचं, पेटरमध्ये खराबी आहे, आम्ही राजीनामा देणार नाही दिदी म्हणतायत। इकडून आपले राऊत साहेब वाटेल तसे मुक्ताफळं, राहुल गांधी वाटेल तसे मुक्ताफळं उधळत आहेत, पण लोक तुम्हाला स्वीकारत नाही, लोकांनी स्पष्ट तुम्हाला नाकारलेलं आहे। आणि आता नाही पूर्ण देशभर, इथेच नाही सगळ्या देशभर, मग हे झालं की तसं, ते झालं की तसं, बॅलेट पेपर बटनवर घ्या, मग वोटवर करून घ्या। मला वाटतं आता त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।